मुंबई पोलीस दलाच्या 6,41,00,000 रुपयांच्या वेतन घोटाळ्यात पहिली अटक करण्यात आली आहे। मुंबई गुन्हे शाखेनं माजी प्रशासकीय अधिकारी रामकिशन गोस्वामी यांना अटक केली आहे। त्यांची 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। हा घोटाळा झाला त्यावेळी म्हणजे 2019-20 साली गोस्वामी हे उत्तर प्रादेशिक विभागात कार्यरत होते। मुंबई पोलीस दलात प्रादेशिक कार्यालयातील कर्मचारी हेच पोलिसांचे हजेरीपट, भरलेले दिवस, सुट्ट्या आणि थकबाकीचा आढावा घेऊन त्यांचा पगार हा मंजुरीसाठी लेखा विभागाकडे पाठवतात। या प्रक्रियेतील त्रुटींचा फायदा घेऊन पगाराच्या यादीत 8 ते 10 व्यक्तींची नावं घुसवण्यात आली होती आणि त्यांच्या पगाराच्या नावाखाली तब्बल 6.5 कोटी रुपये लाटल्याचा आरोप आहे। गोस्वामीसह तत्कालीन प्रमुख लिपिक विजया चव्हाण आणि वरिष्ठ लिपिक अमोल मेश्राम, नागेश तळवडेकर, प्रमुख लिपिक अजय राठोड यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे। पोलीस कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तपशील हा जुन्या सेवार्थ वेतन प्रणालीतून नवीन प्रणालीमध्ये ट्रान्सफर करताना हा प्रकार उघडकीस आला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।